चला तर दोस्तो, स्वागत आहे तुमचं वेलकम आर जी ब्लॉग्समध्ये. तर आज आपण बनवूया कढी, जी माझी फेवरेट आहे. तुमची पण आहे का? कमेंटमध्ये सांगा. की माझा पहिला व्लॉग आहे, मी इथून सुरू करते. प्लीज सपोर्ट करा. आणि एक मराठी माणसाने सपोर्ट केल्यामुळे होईल ना. अगोदर मीच पूर्ण घेतलं, त्याला कटिंग करून घेतली. नंतर ताकामध्ये मिक्स करून घेतलं बेसन. तुम्हाला लागेल तेवढं तुम्ही वापरू शकता. माझं बेसन कमी होतं म्हणून मी थोडंही टाकलेले, तेवढंही चालेल. नंतर हळदी पावडर पण मिक्स केलं, स्वादानुसार मीठ. आता याला सगळ्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं, कारण की बेसनच्या गाठी नाही पडल्या पाहिजे. व्यवस्थित मिक्स करून घ्या, गाठी अजिबात होऊ द्यायच्या नाही. नंतर एका पातेल्यामध्ये तेल गरम व्हायला ठेवलं. लागेल तेवढं तेल घेतलं, जास्त पण नको व्हायला. त्यामध्ये मोहरी जिरे ॲड केली.